मला आणि शंभूला ना दही खूप आवडतं. म्हणजे वर्षातले 12 महिने 365 दिवस माझ्या घरामध्ये दही असतं म्हणजे असतंच. रोज जेवणासोबत दही हवंच असतं. तर माझं दही ना अशा प्रकारे होतं, कारण की ते थोडंसं घट्ट असतं. मला वारणाचं दही खूप आवडतं आणि तसंच दही मी घरी बनवण्याचा प्रयत्न करते आणि ते तसं होतं सुद्धा. तर तुम्हाला सुद्धा मार्केटमध्ये मिळणारे वारणा, अमूल, मदर डेअरीसारखं दही बनवायचं असेल तर ह्या टिप्स तुम्ही फॉलो करा आणि अगदी 2 तासामध्ये तुमचं दही तयार होणार आहे. तर त्यासाठी काय ट्रिक मी वापरते तर चला पाहूया. अतिशय मऊ दाणेदार असं हे दही होतं. या दह्यापासून बनवलेली लस्सी, ताक खूप भारी लागतं, एकदम क्रीमी लागतं. तर कसं बनवायचं आहे दही चला पाहूया. तर दही बनवण्यासाठी लागणार आहे दूध. तर दूध घ्यायचं आहे तुम्हाला इथे फुल क्रीम दूध घ्यायचं आहे आणि म्हशीचं दूध घ्यायचं आहे. ते घट्ट असतं आणि फुल क्रीम असल्यामुळे छान असं दही घट्ट दाणेदार बनतं. गाईचं दूध पातळ असल्यामुळे दहीसुद्धा पातळ आणि पाणी असं होते. त्यामुळे इथे मी अर्धा लिटर इतकं फुल क्रीम दूध घेतलेलं आहे, ते सुद्धा म्हशीचं. तर आता हे दूध आहे ते आपल्याला गरम करून घ्यायचं आहे 1 उकळी येऊपर्यंत. तर 1 उकळी आल्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि हे दूध ना इतकं गरम असायला हवं की 1 बोट घातला तरी आपल्याला चटका लागणार नाही, पण आपल्याला गरम दूध लागेल. तर कोमट असं दूध करून घ्यायचं आहे, अगदीच कोमट नाही करायचं आहे. आणि हे घेतलेलं आहे मी कॅसरॉलचं भांडं. तर ह्या भांड्यामध्ये ना अगदी तुम्हाला खूप घाई असेल तर अगदी 2-3 तासामध्ये दही तयार होतं आणि खूप छानसुद्धा होतं. तर आपल्याकडे हा डबा असतो चपातीसाठी किंवा भाजी गरम ठेवण्यासाठी. तर हा डबा मी घेतलेला आहे कॅसरॉलचा आणि यामध्ये घालून घेतलेलं आहे हे सगळं काही दूध आणि जी काही साय असेल, मलाई असेल तीसुद्धा घालायची आहे. तर आता आपल्याला वारणासारखं दही करायचं आहे. तर त्याचं जे विरजण आहे ते सुद्धा आपल्याला चांगल्याच क्वालिटीचं हवं आहे. तर त्यासाठी मी इथे वारणाचं जे काही दही मिळतं मार्केटमध्ये ते घेतलेलं आहे आणि ते ह्या दुधासोबत मिक्स करून घेणार आहे. दही छान घट्ट आणि मऊ होण्यासाठी आपल्याला विरजणसुद्धा त्याच क्वालिटीचं घ्यायचं असतं. तर त्यामुळे मी इथे छान असं विरजण सगळं काही मिक्स करून झालेलं आहे. आता हे झाकण बंद करते आणि 2 तासात हे सेट व्हायला ठेवण्यासाठी एक जुगाड करायचा आहे. तो म्हणजे एक मी ब्लँकेट घेतलेला आहे आणि ते यावर सगळं काही कवर करून घेतलेलं आहे. याने छान पटकन दही सेट होतं. खूप घाई असेल ना तर अशा पद्धतीने आयडिया केली की पटकन सेट होतं. दही सेट होतंय की नाही हे बघण्यासाठी सारखं डबा उघडायचं नाही आहे. एकतर तुम्ही दुसऱ्या दिवशीच उघडा किंवा मग हे 2 तासानंतर उघडा. तर 2 तास कंप्लीट झालेले आहेत. आता मी डबा उघडून पाहते कसं झालेलं आहे ते. दही कसं सेट झालेलं आहे ते तुम्हाला दाखवते. तर अतिशय सुंदर दही होतं ह्या डब्यामध्ये आणि अगदी पटकन होतं. खूप घाई असेल आणि दही लावायचा पण विसरलं असेल ना तर ही आयडिया अगदी बेस्ट आहे. तर तुम्ही पाहू शकतात किती छान असं मलाईदार आणि मऊ असं छान असं खडेच्या खडे हे दही झालेलं आहे. तर मला तर असंच दही खायला आवडतं, खूप छान लागतं. पाणीसुद्धा खूप कमी असतं यामध्ये. तर तुम्हाला मी आता हे काढून दाखवते. सेट झालेले दही फ्रीजमध्ये ठेवला ना तर ते आणखी घट्ट होतं आणि आणखी छान ते मस्तपैकी चव देतं. छान थंड खूप छान लागतं. तर बघू शकता तुम्ही हे किती छान असं श्रीखंडासारखं दही झालेलं आहे आणि याचं मी श्रीखंडच बनवणार आहे खरं तर, कारण की गुढीपाडवा जवळ येत आहे. तर श्रीखंड बनवणं घरगुती तर खूपच सोपं आहे. तर पुढचा माझा व्हिडिओ असणारच आहे श्रीखंडाच्या बाबतीतला. पण त्याआधी श्रीखंडासाठी जे दही बनवलं जातं ते कसं बनवायचं आहे आणि मी कसं बनवते त्याचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आवडलं असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनलासुद्धा नक्की क्लिक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा छान असं ह्या मलाई दहीचं आस्वाद घेता येईल. तर अशा पद्धतीने माझ्या घरामध्ये दही बनवलं जातं आणि हे मस्तपैकी भरपूर दिवस टिकतं. आणि तुम्ही बघू शकता मी प्लेट अगदीच गोल फिरवते तरीसुद्धा हे पडत नाही आहे, इतकं हे घट्ट होतं. तर असं हे दही बनवून झालेलं आहे आणि आता छानपैकी गुढीपाडवा येतोय तर त्यासाठी बनवणार आहे श्रीखंड. तर बस आजच्या ह्या व्हिडिओमध्ये इतकंच. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद. थँक्यू. बाय.